महाराष्ट्र MCA CETचं प्लॅनिंग करत असाल तर स्टुडंट्स हमखास एक प्रश्न विचारतात, सर मॅथमॅटिक्स मध्ये असे कुठले टॉपिक्स आहेत जे टॉप स्कोरिंग आहेत. तर मित्रांनो, याच्यात एक गेम सांगतो तुम्हाला. मॅथमॅटिक्सच्या आतच एक कॉमन टॉपिक लपलेला आहे, तो म्हणजे अरिथमॅटिक. मुलांना वाटतं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा अरिथमॅटिक हे वेगळं प्रिपेअर करायचंय, पण हा टॉपिक मॅथमॅटिकच्या आतच लपलेला आहे. साधारणतः आउट ऑफ 30 क्वेश्चन्स म्हणजे ह्या एक्झाम मध्ये 30 प्रश्न साधारणतः विचारले जातात मॅथमॅटिक्स मध्ये, आणि त्याच्या जवळजवळ 6 ते 7 प्रश्न हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या आत म्हणजेच त्या अरिथमॅटिक टॉपिक मध्ये लपलेले असतात. लाईक रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट एक्सेट्रा. तर मित्रांनो, अरिथमॅटिक टॉपिक हा खूप महत्वाचा टॉपिक असतो. त्याच्या पाठोपाठ रिलेशन, सेट थ्योरी आणि फंक्शन हाही टॉपिक तेवढाच इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर मेन्स्युरेशन केलं पाहिजे. ट्रिगोनोमेट्री सुद्धा इथे इम्पॉर्टंट टॉपिक असतो. स्टॅटिस्टिक्स हा तुम्ही विषय सध्या साईडला ठेवू शकता. स्टॅटिस्टिक्सला तेवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं तरी चालणार आहे, पण जे मी टॉपिक तुम्हाला आता सांगितले त्याच्यावर फोकस तुम्हाला केला पाहिजे, आणि कोऑर्डिनेट जिओमेट्री सुद्धा ट्राय करायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच.